कृष्णा पूल व जुना कोयना पुलावर संरक्षित जाळी बसवण्याबाबत रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले। कराड विद्यानगर रस्त्यावर कृष्णा नदीवर 2 पूल आहेत। या पुलावरून नदीपात्रात उडी मारून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढलेले आहे। महिला व मुलींना पुलाच्या कठड्यावर सहज चढता येत असल्याने महिला व मुली पुलाच्या कठड्यावरून नदीत उडी मारून आपले जीवन संपवत आहेत। वारंवार अशा घटना घडत असल्याने कृष्णा पूल सुसाईड पॉईंट ठरला आहे। अनेक नागरिक पुलावरून निर्माल्य टाकत आहेत। प्लास्टिक पिशव्यांसह निर्माल्य टाकत असल्यामुळे नदीचे प्रदूषणात वाढ होत आहे। तरी प्रशासनाने गांभीर्याने याबाबत लक्ष देऊन कृष्णा पूल व जुना कोयना पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षण जाळ्या बसवण्यात याव्यात। जाळ्या न बसवल्यास दिनांक 12/8/2025 रोजी नदीच्या पुलावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रक्षक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी दिला आहे। जय शिवराय। माननीय प्रांतसाहेबांना आज रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने एक निवेदन देण्यात आलेलं आहे। मागील बरेच वर्षापासून कृष्णा पुलावरती सुसाईडचं प्रमाण वाढलेलं आहे। सहज कोणीही असं उडी मारेल अशा प्रकारची ती पुलाची अवस्था आहे। मुळातच हा पूल बांधताना ह्या सगळ्याचा विचार करून संरक्षक जाळ्या तिथं बसवण्यात यायला पाहावं त्याच्यामध्ये, पण कुठल्याही प्रकारचं तसं न करता PWD NHI विभाग असेल त्यांनी त्या सगळ्या न विचार करता त्यांच्या ह्या निष्काळजीपणामुळं किंवा नालायकपणामुळं इथून जी मागं जी सुसाईड जी झालेली आहेत त्याला जबाबदार ती लोक आहेत असं दिसून येतं। याच्यामध्ये माननीय प्रांतसाहेबांना आज एक निवेदन दिलेलं आहे की तात्काळ त्या सगळ्या पुलावरती संरक्षक जाळ्या म्हणजे तटरक्षक जे असतंय त्याप्रमाणे ते बसलं पाहिजे। कोणालाही सहज जाऊन तिथं उडी मारता किंवा चढता आलं नाही पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था तिथं केली पाहिजे। जर तसं नसं होत असेल तर 12/8 सकाळी 11 वाजता आम्ही कृष्णा नदी पुलावरती रास्ता रोको आंदोलन करणार आहे। रक्षक प्रतिष्ठान माननीय संस्थापक अध्यक्ष सुशीलदादा मोजर यांच्या नेतृत्वाखाली तिथं आम्ही रास्ता रोको करणार आहे असा एक इशारा आम्ही ह्या प्रशासन दिला आहे। याच्यात तर इथून पुढच्या काळामध्ये आम्ही पोलीस डिपार्टमेंटसह भेटणार आहोत। या सगळ्यांनी प्रांतसाहेबांनी अतिशय तत्परतेनं निवेदन स्वीकारून त्याची अंमलबजावणी करण्याकरता एक मेल, व्हॉट्सअप किंवा ज्या मार्गे त्यांना पोहोचवेल किंवा डायरेक्ट फोनद्वारे त्यांना सांगण्यात आलेलं आहे की तात्काळ ह्या निवेदनाची दखल घेऊन तुम्ही कारवाई करावी, अन्यथा रास्ता रोको आहे एवढं सांगतो। जय शिवराय।